आरोपींना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता। तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत। आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतोय। हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानांतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येते त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते। त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झाले की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतोय असा आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडले, एक पिस्तूल सापडले ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले आणि ह्या एक कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे, ते 18 पर्यंत आहे। आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत। अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे।